नमस्कार मित्रमैत्रिणींनो, फायनली माझ्या रूमचं काम झालेलं आहे. सगळा कलर बिलर काढून झालेला आहे. आता मी कालच म्हणजे परवाच कलरचं काम झालेलं आहे. तर मी थोडं साहित्य वरच्या रूममधून खाली शिफ्ट केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता. तर कसं वाटला तुम्हाला माझा हा रूम? आता पहिला कसा दिसत होता आणि आता तुम्हाला कसा वाटतो नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर काल दिवसभर एवढी मी थकली सामान आणून तरी अजून मला भांडी आणायची आहेत, साफसफाई करून हे करायचं आहे. तरी बघा मी ही काल मांडणी घासली. ही मांडणी घासायला जवळजवळ 1-1.5 तास जातो मला. तर ती स्वच्छ केली, पण अजून त्याला खिळं मारायचं आहे. अजून कुठं म्हणजे आपल्याला रश्श्या मारायच्या. तर तुम्ही बघू शकता बघा, वरती पण माझं असं छान असं घराचं काम झालेलं आहे. आणि पाण्याचा प्रॉब्लेम लय मोठा झाला आहे आमच्याकडे. 10 दिवस झालं पाणीच नाही आहे. काय करायचं तेच कळलं झालं. आता सगळा बिछाना घाण झालेला आहे. शिवाय सगळं साफ करायचं आहे, लावायचं आहे, घरकामं करायची आहे. ती करायचं तरी काय करायचं एकटीनं, मला तर कंटाळा आला. आता जरा बसूनच बोलते. काल मी अक्षरशः सकाळी 5:30 वाजल्यापासून जी उभी होती ती संध्याकाळी 6:30 वाजता. आज असं वैताग आला आहे मला, काही करायची इच्छा होईना झाली आहे. म्हणा भांडं घासू वाटेना का काय करू वाटेना. पण आता चला मी आता जेवण बनवणार. अजून मला कामाला जायचं आहे. जेवण बनवणार, कपडे भिजत घालणार आणि देवपूजा करणार. कारण का काल मी वेळच भेटला नाही. तर आता देवपूजा करते, देवाची पूजा व्यवस्थित करून घेते आणि काम करून येणार, जरा जेवणार, आराम करणार, मग कपडे धुणार, मग बघू भांड्याचा हळूहळू का होईना पण आता करायचं. पण फायनली माझ्या रूमचं खूप काम छान झालं, मस्तपैकी झालं. कारण का पहिल्या लाद्या बिद्या कशा होत्या तुम्ही बघू शकता. आता कुठं अजून माझा पसारा पडलेला आहे, तो पसारा लावायचा आहे. तर नक्कीच कमेंट करा, नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.